नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आहे मौजे सिद्धेश्वर कुरोली, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी यशवंत बाबा वार्षिक उत्सवानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे. मौजे सिद्धेश्वर कुरोली या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. यशवंत बाबा केसरी 2026 एक आदत एक बैल मैदान. आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वर कुरोली ग्रुप उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 28 तारखेचं एक आदत एक बैल मैदान. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना? पहिलं मैदान आपलं आदत बैल दुसरा बैल होतं, परंतु ते कॅन्सल करून फक्त आपण आदत बैल घेतले, त्याबद्दल पहिल्यांदा काय सांगाल? या ठिकाणी यशवंत बाबांच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्त आम्ही यशवंत बाबा केसरी मैदानाचं आयोजन केलेलं आहे. आधीवर मैदान एक आदत बैल आणि दुसरा बैल पुकारलं होतं, परंतु तुम्ही आता चालू घडीला बघताय की मैदानांची जवळजवळ रेलचेल चालली, जवळजवळ सर्वच मैदानाची चव बिघडायला लागली. आमच्या आपल्याच भागामध्ये विविध ठिकाणी आदत दुसऱ्याची मैदानं सर्रास पडतात, पण हे कुठेतरी मैदानांची स्थिती बिघडायला लागल्यामुळे आम्ही संघटनेच्या बरोबर राहण्याचं आम्ही नियोजन केलं आणि संघटनेला आम्ही सहकार्य करून आम्ही आदत बैलाचं नियोजन करून या ठिकाणी मैदान परत दुसऱ्याचं कॅन्सल करून आदत बैल आम्ही ठेवलं. नक्कीच मित्रांनो, एक आदत एक बैल मैदान आहे. बरं, मैदानाकडे आपण मैदाना संदर्भात काय सांगाल? पहिले सांगा, मैदान अखिल भारतीय बैलगाडी सगळे नियमानुसार हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार, त्याचबरोबर शासनाच्या घालून दिलेल्या अटी नियमानुसार या ठिकाणी संपन्न होईल. बैलगाडी मालकांना आता आपल्या मैदाना संदर्भात काय सांगाल? ओळख वशिला पाहुणा रावळा आमच्याकडे जवळजवळ आता हे आमच्या ह्या मैदानाचं तिसरं पर्व आहे. ह्याच्या अगोदर ही मैदान आमच्या गावचे मैदान असू द्या, इतर मैदानं होत्यात, तर या मैदानामध्ये आम्ही कधीच कोणाचा ओळख वशिला जवळचा कोणाला निकालाबाबत किंवा कशाबाबत कधी आम्ही पाठीशी घालत नाही आणि घालणारही नाही. नक्कीच. बरं, आपल्या फाटीकडे आपण फाटीबद्दल काय सांगा डॉक्टर? फाटीची आमच्या लांबी 850 ते 800 फूट लांबी आहे. अतिशय सुसज्ज आणि चांगली फाटी आहे. आता थांबायला कुठेही अडचण नाही, पाठीमागे थांबायला 10-15 गट गेले तरी अडचण नाही. नक्कीच. आणि कुठेही विहीर बारव किंवा कुठल्या वासराला किंवा कुठल्या बैलाला अडचण होईल अशा पद्धतीचं आमचं मैदान नाही. नक्कीच. मित्रांनो, आवर्जून सांगावं वाटतंय तुम्हाला, सिद्धेश्वर कुरोलीला मैदान म्हणलं की आदत बैल मालक आज हे तर माझ्या अंदाजे आतापर्यंत आदत बैल आणि दुसऱ्याच मैदान झाले, ओपनचं नाही, पण आदत वासरांना एवढं रान बारी पळायला आहे. प्रत्येक इथं कधी पण सिद्धेश्वर कुरोली पाटी मैदान असू द्या, बैलगाडी मालकांचा चांगला प्रतिसाद असतो या पाटीला, कारण वासरांसाठी सुसज्ज रान आहे, पल्ला मापात आहे. पुढच्या बाजूला 1000, 2000, 1,500 फूट रान आहे थांबायला, आजूबाजूला काय अडचण नाही, माल रान आहे आणि महत्वाचं गावची पाटी आहे, म्हणजे गावच्या असल्यामुळे कसलीच अडचण नाही, कुठं विहीर राड खड्डा खुड्डा असले काय नाही. त्यामुळे या पाटीला बैलगाडी मालक उपस्थित असतात आदतच्या मैदान म्हणलं की, आणि आदत वासरांना खरोखर एक नंबर रान पळाय असं चांगलं नियोजन असतं प्रत्येक मैदानामध्ये सिद्धेश्वर कुरोलीकरांचं. पण मैदान हे नावासाठी का पैसे कमवाय? खरं सांगायचं म्हटलं तर आता तुम्ही बघताय रोज मैदान पडते, ते मैदानात 40-50 गट होत नाही. तेवढ्या तुम्हाला पाहिजे. आम्ही आयोजन करताना कुठल्या पैशाच्या दृष्टिकोनातून हे नियोजन केलं नाही. सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय मिळावा आणि प्रत्येकाला हक्काचा आपला गुलाल मिळावा यासाठी हे मैदान. नक्कीच. बरं, आपल्या मैदानाची ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? मैदानाची नोंद आमची आजपासून सुरुवात झाली. 28 तारखेला मैदान आहे. 27 तारखेला संध्याकाळी महाराष्ट्राचा लाडका चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आम्ही सरकार आपल्याच माध्यमातून आम्ही लॉट पाडणार आहोत. 27 तारखेला आदल्या दिवशी लॉट पाडत असताना आज, उद्या आणि परवा आपल्याकडे 3 दिवस आहेत. आपली नोंद लवकरात लवकर करून घ्यावी अशी मी मनापासून नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आता प्रत्येक गावच्या मैदानामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो तुमचा. मैदानाचं नियोजन आयोजन चांगलं असतं कुरोलीकरांचं, आणि आता 28 तारखेला असं सुंदर असं नियोजन आहे. बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, आज दिनांक 25 जानेवारी 2026 म्हणजे 25, 26, 27 शेवटचे 3 दिवस राहिले तो ऑनलाईन नोंदणीसाठी. तर बैलगाडी मालकांना ते आपण लवकरात लवकर या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, आयोजक कमिटी सिद्धेश्वर कुरोलीकरांना सहकार्य करा. 28 ला मैदान आहे. 27 तारखेला संध्याकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत डॉक्टर आपले 100% सुरू होणार 100%. बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण जी शेवटच्या दिवशी गडबड असते ते जर अगोदर जर नोंद झाली तरी घेणाऱ्या नाही सोपं जातं नोंद, कारण काय होतं शेवटच्या दिवशी नोंद द्यायला लागली की अकाउंट फ्रीज होऊन जातात. अकाउंट फ्रीज झाली की पेमेंट येत नाही. मग बैलगाडी मालकांचं कन्फ्युजन होतं. बैलगाडी मालकांना पळायची असते, परंतु मग पैसे गेले नसले की पावती भेटत नाही, मग ह्याला करा फोन त्याला करा फोन. त्यामुळे माझी विनंती, आज उद्या 2-3 दिवस आहेत, आपले पैरे झाले असतील तर लवकरात लवकर नोंद करा, जेणेकरून
27 तारखेला लाईव्ह लॉट जाहीर होतील आणि 28 ला सकाळी लवकर मैदान चालू होईल. लॉट आदल्या दिवशी पडलं म्हणजे आपल्याला यालाही सोपं जाते. तरी माझी विनंती आहे, आपण लवकरात लवकर एक आदत एक बैल मैदान सिद्धेश्वर कुर्ली या मैदानाची ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करायचे. बैलगाडी मालकांना काय सांगाल डॉक्टर अजून? बैलगाडी मालकांना आमची नम्रतेची विनंती आहे की आपण दुशाचं मैदान आणि आदतचं मैदान घेतलं होतं, पण ते आता कॅन्सल झालंय. परत एकदा मी ते सांगतोय, परत पुढच्या पर्वामध्ये आम्हाला परत दुसऱ्या बैल मालकांना या ठिकाणी आम्ही त्यांचं व्यासपीठ आम्हाला त्यांना निर्माण करून द्यायचं. त्यामुळं आदत बैल मालकांनी लवकरात लवकर आपली नोंद करून आपल्या सहभाग या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं. नक्कीच. बघा या ठिकाणी मी आदत बैल दुसरा बैल होतो, परंतु ते कॅन्सल करून फक्त आदत बैल घेतलं. डॉक्टर सांगितलं पुढच्या वेळेस घेताना दुसरा बैलवाल्यांना सुद्धा या ठिकाणी सेपरेट मैदान म्हणजे दुसरा बैलसाठी व्यासपीठ दिलं जाईल. फाटी चांगली पळायला, ओपन दुसरा किंवा आदत असू द्या, पल्ला चांगला आहे, रान एक नंबर पळाय, कुठं खाडा नाही, खड्डा खुड्डा नाही. पुढं म्हणजे मी वारंवार का सांगतोय, खरोखर या पाट्यावरती बैलगाडी मार्गावरून उपस्थित असतात. कारण रानच तसं पळायला एक नंबर आहे, पल्ला मापात आहे आणि दिवस आता जरा उन्हात चालले डॉक्टर, त्यामुळे वासरांना बी मापात पल्ला असलं म्हणजे चांगलं असतं. 100%. असं सुंदर असं नियोजन आहे. लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल यशवंत बाबा केसरी आदत बैल मैदान आहे, बैलगाडी मालकाला काय आव्हान कराल आपल्या मैदान संदर्भात? बैलगाडीवानांना एवढंच आव्हान आहे की आपली गाडी नोंद लवकरात लवकर करून घ्यायची. कारण बैलगाडीवाले बरेच ज्या दिवशी आपण संध्याकाळी लॉट काढतो त्याच्या आधी एक अर्धा तास भरपूर फोन येतात. भरपूर फोन येतात. मग काही जणांचं पेमेंट फुल झालेलं असतं, काय असतं, किंवा फोन उचलताना आपल्या चिठ्ठ्या फाडतानाही ते फोन करतात. त्यावेळेस त्याच्यापेक्षा आधी 1-2 तास नोंद केले आणि आपण लाईव्ह लॉट लवकरात लवकर म्हणजे 10 आणि 11 वाजते त्याच्या आधी आपलं लवकर काढून त्यांना बी निवांत याचं नियोजन हे करायला. एवढंच की आपलं लवकरात लवकर नोंद करून घ्या. नक्कीच. बरं, बाकी आता डॉक्टरांनी सांगितलं तरी पण एक गाडी कमी जास्त आली बक्षीस रिसेल गाडी कमी जास्त आली तरी आपण बक्षीस 91,000 ठेवलंय. बाकीचे खालचे जे बक्षीस सगळे आहे सांगायचे बक्षीस. पहिला आहे ते 91,000 रुपये, दुसरा आहे 70,000, तिसरं 40,000, चौथं 25,000, पाचवं 15,000, सहावं 10,000, सातवं 7,000, 5,000. त्यातला एक ना एक रुपया सगळ्यांना बक्षीस क्वार्टरसाठी ढाल आणि प्रत्येकी 2,000 रुपये. नक्कीच. मित्रांनो या ठिकाणी बक्षीस रुपये सांगितली. फक्त माझी बैलगाडी मालकाला विनंती आहे, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य करा, जेणेकरून लाईव्ह लॉट 27 तारखेला संध्याकाळी जाहीर होतील आणि वेळेत नोंद करा आणि वेळेत आपण उपस्थित राहा. एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं यशवंत हो, जयवंत हो. सिद्धेश्वर महाराज की जय.